रूप पाहता लोचन सुख झाले ओ सागर, सुख झाले ओ सागर, सुख झाले ओ सागरी। रूप पाहता लोचन सुख झाले ओ सागर, सुख झाले झाले लेकोराचे हित वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त। बळ्याची जाती करीला भावी करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, भाविन प्रीती करीला भाविन प्रीती। भारवाहे त्याचे सर्वस्व, त्याचे सर्वस्व ईश आहे, त्याचे सर्वस्व ईश आहे। मोठी भारवाहे त्या सर्वस्व ईश आहे, सर्वस्व ईश आहे, त्या सर्वस्व ईश आहे। आत्मा म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे। कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती। ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, भाविन प्रीती करीला
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल
हॅलो विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठ्ठल
लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. वरचा आवाज कमी कर बोला. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम. जगननीत पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेक माळ ज्याच्या गळ्यामध्ये आहे त्याच्या हा अभंग पाठ. संतप्र प्रकरणातला अभंग आहे. आईचं रूपक दिलेलं आहे. आईचा दृष्टांत दिलेला आहे. संत कोणत्या हृदयाचे आहेत, संत कशा पद्धतीने जीवन जगतात आणि संतांनी समाजाला कसं सांभाळले आणि अशा संतांच्या पायावरती आपण मस्तक का ठेवलं पाहिजे. काय असं संत आपल्याला देतात म्हटले, आई जसं लेकरासाठी आपलं जीवन देते तसं आईचा दृष्टांत देऊन अभंग सजवलेला आहे. एका बाजूला एका पारड्यामध्ये आई आहे आणि एका पारड्यामध्ये संत आहे. आईचं रूपक दिलेलं आहे पण आईच्या रूपकानं संतांना सजवलेलं आहे. आईला नाही सजवलेलं, संतांना सजवलेलं आहे. की ज्या बाळूदेव महाराजांचा सप्ताह आहे ते बाळूदेव महाराज कसे आहेत, नगद नारायण महाराज कसे आहेत, ज्ञानोबाराय कसे आहेत, तुकोबाराय कसे आहेत, नाथ महाराज कसे आहेत, संत कसे असतात तर ते आईसारखे असतात, आईच्या हृदयाचे असतात. असं रूपक या अभंगामध्ये आईच्या दृष्टांतानं सजवलेलं आहे. आपण त्याचं गोड चिंतन तुम्ही याच्या अगोदर कधी ऐकलेलं नसेल. इतकं सुंदर चिंतन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या कुंभारवाडी या गावी गेल्या अनेक वर्षापासून श्री संत बाळूदेव महाराज ब्रह्मीभूत वैकुंठवासी सगळ्यांचं प्रेरणास्थान, ज्यांच्या अथक परिश्रमातून किंबहुना त्यांच्या आशीर्वादातून हा सप्ताह उभा राहिलेला आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ आपण हा सप्ताह चालवता आणि प्रतिवर्षी थाटामाटामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, कुंभारवाडीकर, सर्व भजनी मंडळी, गावातील तरुण मंडळी, जुनी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आत्तापर्यंत सप्ताहाच्या तारखी घेणारी सगळी मंडळी या सगळ्यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये कुंभारवाडीचा सप्ताह म्हणजे गाजलेला सप्ताह असतो. शोधून शोधून महाराज आणले जातात, अभ्यासू आणले जातात, ज्यांच्या वाणीमध्ये रिदम आहे, ताकद आहे, समाजाला एका अभंगाचं चिंतन देण्याची ताकद आहे, अशी मंडळी आपल्या गावी आणली जातात. भांग्या भुंग्याचं ऐकणारं हे गाव नाही, याला क्वालिटीचं ऐकणारं गाव म्हणजे कुंभारवाडी. आणि मी बराच वेळेला आलो, मला माहिती आहे इथं डबल चालत नाही, म्हणूनच मी तसा अभंग घेतला की तो तुम्ही कधी न ऐकलेला. मध्यंतरी आलो होतो तेव्हा आपुलिया हिता जो असे जागता असा अभंग आपण घेतला होता. मागे एकदा आलो होतो तेव्हा जन्म आलो त्याचा असा अभंग घेतला होता. आता डबल ते येऊ नये म्हणून, आणि लोक आता चाणाक्ष झाली, युट्यूबला पाहतात, सोशल मीडियाला पाहतात, त्यामुळे अत्यंत गोड तुम्ही फार सुंदर चिंतन या अभंगाचा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सगळे आपण गावकरी मंडळी, तरुण मंडळी या कार्यक्रमामध्ये जीव ओततात. सगळी राजकारणातलं विसरून एका विचारानं एकत्रित येतात आणि प्रतिवर्षी थाटामाटामध्ये गाव बाळूदेव महाराजांचा हा सप्ताह साजरा करतं. आणि त्या सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून मजपर्यंत आलेली आहे. या सृष्टीमध्ये आपल्यावरती हजारो जण उपकार करणारे आहेत. खूप लोक उपकार करतात. परोपकाराय वहंती नद्या. या देशातली जी गंगा वाहते
तर ती समुद्राला जात, पण जात असताना कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, तुम्हाला मला प्यायला पाणी देते. माऊली म्हणतात का फिडीत पापताप पोखित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. खूप सुंदर ओव्या आहे. वाचेनं म्हटलं बा गोदावरी घेतलं, गोदावरी गोदावरी गंगा नर्मदा कावेरी असे गंगेचे नाव जर मुखातून गायले तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुम्ही वाचेनं गंगा गंगा म्हटले तरी तुम्हाला पवित्र करत. आंघोळ करता करता नुसतं गंगा गंगा म्हणा तरी पवित्र करत. पुढचं सांगू, नुसती डोळ्याने पाहिली ना, डोळ्यानं पाहिली तरी तुम्हाला सगळ्या तीर्थाचं दर्शन घडवते. सकळही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. बघा म्हणजे आंघोळ वाचेनं, आंघोळ लांबच राहिली अजून. तुम्ही नुसतं वाचेनं म्हटले तरी पुण्य करते. तुम्ही जर डोळ्यानं पाहिली तरी पुण्य करते. आणि तुम्ही जर आंघोळ केली ना गंगेची तर तुमच्या जीवनातलं कितीही पाप असू द्या धुवून टाकते. धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. काय ओव्या आहे. अनंत उपकार करते गंगा. का? तिचा जन्म उपकारासाठी. परोपकाराय वहंती नद्या. नुसती गोदावरी नाही, आष्टी तालुक्यातल्या असू द्या, कुंभारवाडी गावच्या जवळची असू द्या, वाहता वाहता तुम्हाला मला पाणी देते, तुमची माझी शेती सांभाळते आणि तुम्हाला मला पुण्य देते. उपकारासाठी जन्माला आली. चला 2 नंबर, गाय उपकारासाठी आहे. दूध देते आपल्याला, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. काय उपकार आहे महाराज. जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते पोरांनो, आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. या देशातल्या कोणत्याच शेतकऱ्यानं कधी गाईला मारायचं नाही, खटकाच्या दारात तिला द्यायचं नाही. ती जर थकली असेल तर तिची माती शेतात करा, खरंच सांगतो, पण तिला खटकाच्या दारात देऊ नका. ज्या ज्या वारकऱ्यांनी, ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या गायी खटकाच्या दारात दिल्या त्याची पिढी चांगली जन्माला येत नाही, त्याच्या घरामध्ये चांगला वंश होत नाही. का? मी सांगत नाही, संत सांगतात. ज्ञानोबारांची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, किंबहुना कृषी जिने गोधने राखोनी वर्तने. आपला कर्म आहे. आपल्या गायीला जर तुम्ही सांभाळत असाल तर तिला खाटकाच्या दारात देऊ नका. आता तिचं काम राहिलं नाही, ती थकून गेली, अरे काय झालं, तिला कधी खाटकाच्या दारात देऊ नका. विनंती असेल त्याचं एकमेव कारण दादांनो, ही जन्माला आली ती उपकारासाठी आली. परोपकाराय दोहंती गावा. ज्या या देशातली गंगा पाणी देते, कळीकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, तुम्हाला मला सांभाळते उपकारासाठी. गाय सांभाळते उपकारासाठी, गंगा उपकारासाठी. झाडं त्या देशात आपल्याला ऑक्सिजन देतात. सगळे झाडं तोडत जाऊ नका. झाडांचे उपकार आहेत आपल्यावरती. 24 तास ऑक्सिजन देतात आणि 4 महिने फळं देतात. आंबा लागतो का? आंबा देतात. चिकू लागतो का? चिकू. तुम्हाला जे फळ आवडते ते देतात. पण ऐका, झाड उपकारासाठी जन्माला आलेले आहे. परोपकाराय फलंती वृक्षा. चला, म्हणजे झाड उपकारासाठी, गाय उपकारासाठी, गंगा उपकारासाठी. चला आणखी एक सांगतो, आपलं हे जीवन आहे ना, आपलं हे सुद्धा उपकारासाठीच. परोपकाराय इदम शरीरम. तुका म्हणे फार थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार. तुका म्हणे फार थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार, थोडा तरी करो उपकार. गोड चाल, काय गोड अर्थ आहे. तुका म्हणे फार, तसा फार करा. नाही फार करता येत तर थोडा तरी करा. थोडा तरी परोपकार. फार उपकार करा. नाही फार करता येत तर थोडा तरी करा. का?
आपला जन्म उपकारासाठी पोरांनो कायम ध्यानात ठेवा. आपल्या जवळचं देण्यामध्ये पुरुषार्थ आहे. घेणारा भिकारी आहे महाराज. मग तो कीर्तनकार का असे ना, इंटरनॅशनल असेल पण भिकारीच आहे बरं का. मागतो म्हणजे भिकारी आहे, पैसे मागतो म्हणजे भिकारी आहे. हो, कायम ध्यानात ठेवा. मागणारा भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो. देणाऱ्याचा हात कायम वर असतो, घेणाऱ्याचा हात कायम खाली असतो. घेणारा कधी श्रेष्ठच ठरत नाही, देणारा श्रेष्ठ ठरतो. घेणाऱ्याची नावं नाहीतच, घेणाऱ्याचे फोटो नाहीतच, घेणाऱ्याचे पुतळे नाहीतच, देणाऱ्याचे पुतळे आहेत. ज्यांनी दिलंय स्वराज्य दिलंय त्यांचा पुतळा आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली त्यांचा फोटो आहे. ज्यांनी गाथा दिलाय त्यांचे अभंग आहेत. घेणाऱ्याचा एकही अभंग नाही जगात. शोधून दाखवा मला. ज्यानं घेतलंय तो लहान आहे, ज्यानं दिलंय तो मोठा आहे. म्हणून कायम दिलं पाहिजे, कायम दिलं पाहिजे. असं म्हणत नाही सगळंच द्या, पण थोडं थोडं दिलं पाहिजे. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हात्या चुंबित न शकसी देऊ तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जा. इथं लाड रे गोडा काय काय दे तू जाय म्हणजे देण्यासाठी. म्हणून ते शाळेमध्ये होतं बघा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचा देणारा माणूस असतो. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचं देणारा माणूस आहे, आपल्या जवळचं सांभाळून ठेवणारा राक्षस आहे. लई पैसे घेतले लोकांकडून, कधीच पंगत घातली नाही. महाराज नाही, राक्षस आहे बरं का. खरंच सांगतो, घ्यायला विरोध नाही, पण तुम्ही घेतलं तर मग ते कधीतरी द्या. हो, पंढरपूरला द्या, वारीला द्या, लोकांना द्या, समाजाच्या कामी आणा, हॉस्पिटलच्या कामी आणा, गरिबाच्या कामी आणा, कलाकारांच्या कामी आणा, गुणीजनांच्या कामी आणा. तुम्ही जर घेतलं असेल, तुम्ही जर देत नसाल तर तुम्ही राक्षस आहात. मी सांगत नाही, संत सांगतात. ऐका रे, याच्यासाठी सांगतो. घेणारा त्याचं विष होतं. यातही महाराज वाजवतात. हे वाजवतात यांचा पकवास, ते काय वाजवतात म्हणून आपण कौतुक करतो. वा महाराज काय वाजवणार, ऋषी महाराज वा. कधी कौतुक होतं ते वाजवतात. त्यांच्याकडला पकवास पोरांना शिकवतात. हजारे महाराज गातात, अनिल महाराज गातात, संपत महाराज गातात. कौतुक कधी होतंय, त्यांनी गायलंय म्हणून. दिलंय त्यांनी, गाणं दिलंय, वाजवणं दिलंय, मग कौतुक आहे. ऐका, मी शब्द दिलेत, मग ज्ञानोबाराय माझ्या बुद्धीला प्रकाशित करतात. अजून शब्द देतात, अजून अभंग देतात. एका अभंगावर बोलणारे महाराज हळूहळू 10 अभंगावर बोलतात. का बोलतात बरं? दिलं म्हणजे वाढतं. मी सांगत नाही. वेयकृते वर्धते व नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. आपल्या जवळ, तुमच्या जवळचं कोणतंही धन दिल्यानं संपून जाईल, पण विद्याधन दिल्यानं वाढतं. तुम्ही दिलं की वाढतं. बुवा घातला दुकान देती आलिया सिदान, देती आलिया सिदान, संत उदार उदार. कायम दिलंय त्यांनी. का? संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्याशी पुरे, धनी आणि काशी उरे. तुका म्हणे पोते देवे भरले नो हेरिते. कशासाठी सांगतो? कायम देत चला. मनुष्याचा जन्म देण्यासाठी आहे. लक्षात आलं तुमच्या? माणसाने दिलेलं आहे. हो, माणसंही देतात, पंगत घालतात, वर्गणी करतात, शिवाजी महाराजांची शिवजयंती करतात, बाळूदेव बाबांची पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणा, स्मृतीच्या निमित्तानं सप्ताह करतात. आपल्या जवळचं देतात. का? माणसाचा जन्म उपकारासाठी, गायीचा उपकारासाठी, गंगेचा उपकारासाठी, माणसाचा उपकारासाठी, झाडाचा उपकारासाठी. सूर्यनारायण आपल्याला प्रकाश देतो बघ. माऊली म्हणतात, सूर्य अधिष्ठिली प्राची, प्राची म्हणजे पृथ्वी, जगा राणीव दे प्रकाशाची. सगळ्या जगाला राणीव देतो, प्रकाश देतो. कोण? सूर्य भगवान. किती उपकार आहे. तो जर दिवसा उगवला नाही ना तर हजारांनी बिल येईल आपल्याला. दिवसाला हजारानं बिल येईल. फुकट देतो. कधी आलंय का कोणाला बिल? सूर्यनारायणाचं बिल आलंय वरून की तुमच्याकडे 1,00,000 रुपये थकबाकी आहे, तेवढी भरान, मग उद्या मी उदयाला येईल. ऐकलं कधी असं? सूर्यनारायण तुम्हाला बिल मागत नाही. हो, तुम्हालाही मलाही देतो, वनस्पतीला देतो, प्रकाश देतो, अमृत कण देतो. चला, सूर्यनारायण उपकार करतो. एवढ्या याद्या सांगितल्या. आता पुन्हा एकदा ऐका. सूर्यनारायण उपकार करतो हजारे महाराज, पण फक्त दिवसा करतो. आता अभंगाकडे जायचं आपल्याला. ऐका. सूर्यनारायण उपकार करतो, पण कधी करतो पोरांनो?
दिवसा करतो. आता रात्री गरज आहे की नाही त्याची? तुम्हाला लाईट लावायची गरज पडली नसती, वाढीव दरबिल लाईट बिल आलं नसतं, कधीही पाणी देऊ शकले असते तुम्ही. रात्री प्रकाश देत नाही ना तो. सूर्यनारायण उपकार करतो पण निरंतर करत नाही, सदैव करत नाही, कायम करत नाही. संपला सूर्यनारायण. त्याच्या मागं आपण होतो गायीवर. गाय उपकार करते पण ती आटली की तुम्हाला दूध देऊ शकत नाही, निरंतर उपकार करू शकत नाही. ऐका ऐका, झाड उपकार करतंय पण तुम्हाला डिसेंबर मध्ये आंबा खाण्याची इच्छा झाली, मिळेल का? ते तुम्हाला चैत्रातच मिळणार. आता इथून सुरू झालं पुढे. आता आंबे यायला लागले. आता तुम्ही किती माझा फेजा मिळेल तुम्हाला स्लाइस वगैरे, ते केमिकल युक्त येते, म्हणजे कोयाच्या पाण्याचं केलेलं, ते काही ओरिजिनल आंबा नाही. मग ओरिजिनल आंबा तुम्हाला चैत्रात अक्षय तृतीयाला दशहरी मिळणार का? मिळणार 4च महिने मिळतो तो. तेवढ्याच वेळात त्याचा उपकार आहे, नंतर त्याचा उपकार संपला जातो. तो पण उपकार कायम नाही, निरंतर नाही. ऐका आता आणखी पुढे ऐका. ऐका मी काय सांगितलं तुम्हाला. गंगा उपकार करते. पाऊस पडला नाही की गंगा सुद्धा आटते. गंगा सुद्धा आपल्यावरती सदैव उपकार करू शकत नाही. झाड सदैव उपकार करू शकत नाही. गंगा सदैव नाही, गाय सदैव नाही, माणसं एखादा वर्ष पंगत देतात, लईत लई वर्षातून एकदा देतात. हो, सदैव माणसंही उपकार करू शकत नाही. हो, सारखं नित्य निरंतर या जगात फक्त 2च माणसं उपकार करतात. एक आपली आई उपकार करते सदैव आणि एक संत उपकार करतात. चाल काय वा हजारे महाराज. मज निरंतर जागविती. एकही अभंग गाथ्यात असा नाही बरं का. काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता गंगेचे उपकार. का उपकार करतात पण निरंतर नाही, ते आटतात, ते संपतात, थांबतात. पण संत असे आहेत निरंतर उपकार करतात. मला सकाळी ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करतात, झोपेतून उठल्यावर वाचा तरी उपकार करतात, आंघोळ न करता वाचा तरी उपकार करतात. हातात नुसती ज्ञानेश्वरी घ्यावं तुम्ही, नुसती हातात घ्या आणि तुमचं मस्तक त्या ग्रंथाला लावा तरी मस्तक नीट करतात. सकलार्थ मती प्रकाशू तुमच्या बुद्धीला अर्थ देतात. काय देत नाहीत महाराज संत. मी खरंच सांगतो तुम्हाला, देवानं अवतार घेतला मृत्यू लोकात आपल्या काही कामाचा नाही. मत्स्य घेऊ द्या, कुर्म घेऊ द्या, वराह घेऊ द्या, किती अवतार आहेत देवाचे भागवतात 24 आहे. असे 10 आहेत. 10 अवतार घेऊ द्या नाही तर 24 घेऊ द्या.
आपल्या काहीच कामाचे नाहीत हजारे महाराज. सज्जनाच्या कामाचे तर दुर्जनाच्या कामाचे. हो तुम्ही ऐकलेलं की नाही, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. कृष्ण रूपानं आला देव. बघा कंस मामाला मारतो, दुष्टाला मारतो, चाणुराला मारतो, कौरवाचा निपात करायला लावतो, दुष्टाला संपवतो, अर्जुनासारख्या धर्मराजासारख्या भक्ताला जवळ ठेवतो, सज्जनाला जवळतो, सज्जनाला सांभाळतो, दुर्जनाचा काटा काढतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपण सज्जन आहे का दुर्जन आहे? सज्जन म्हणावं तर वय नसताना हाफ तिकीट काढतो हा, आणि पंढरपूरला वारीला जातो, थाटात सांगतो गावात वारी करून आलो असा बांधून हाणला पाहिजे. अरे वय नाही तुझं, हाफ तिकीट केलं वारीला गेला, काय पुढारपण सांगायला लागलं? अरे तसं नसतंय ते. सज्जन कोण असतो? तो का म्हणे तैसा सज्जनापासून पाहता व गुण मिळेची ना. नीट ऐका, पाहता व गुण मिळेची ना सज्जन. मी सुद्धा नाही सज्जन, खोटं बोलतो आपण. कधी कधी एखाद्या गावाला नाही जाणं झालं, नाही येणं होत गाड्यात, असं होतं की नाही. एखाद्याची टोपी आपल्या डोक्यात घालतो, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालतो. आपण सज्जन नाही ना महाराज, बरं दुर्जनही नाही, आपण पंक्ती घालतो. ते पोरं एवढी तरणी बांड पोरं इथं वर्गणी सप्तान पंगतन अन्नदान, काय गोड सोहळा आहे. मग काय तुम्ही दुर्जन आहेत का? अहो दुर्जनही नाही आणि तुम्ही सज्जनही नाही. मग आपण कोण आहेत? माणसं आहोत आपण, सज्जन नाही, दुर्जन नाही, आपण जन आहोत. म्हणून उद्धराया जन, उद्धराया जड, उद्धराया जीव, अवतार तुम्हा धराया. आपल्यासाठी देव कामाचा नाही. कृष्ण रूपानं आला, एकट्या अर्जुनाला गीता सांगतो. कृष्ण रूपानं आला, एकट्या उद्धवाला भागवत सांगतो. आणि त्याच कृष्णाच्या रूपातल्या ज्ञानोबाऱ्या रूपानं आला की जगाला ज्ञानेश्वरी सांगतो. नाथ महाराजांच्या रूपानं आला की जगाला भागवत सांगतो. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, किंवा लोपले ज्ञान जगी, ती कोणी लोपले ज्ञान जगी. लोपले ज्ञान जगी, ती कोणी लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. 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 गोड शब्द आहेत. लोपले ज्ञान जगी, हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हो तेच ज्ञानोबार आहे, तेच ज्ञानोबार आहे. देवाच्या रूपानं संत म्हणून आले, केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर. मी कशासाठी सांगतो तुम्हाला, संत निरंतर उपकार करतात. आणि ते संत कसे आहेत तर ते आईसारखे आहेत. म्हटले कसे, का बरं आईसारखे? कारण जगात आतापर्यंत सांगितलेले जे उपकार आहेत ते निरंतर उपकार करणारे नाहीत. मग निरंतर उपकार करणारे कोण आहेत? संत आहेत. कायम करतात, दुपारी का करतात, संध्याकाळी करतात, कधी वाचा करतात, जवळ आला तरी करतात, चटई उचलली तरी करतात, पकवाजाला कणिक आणून दिली तरी करतात, पंक्ती घातली तरी करतात, कीर्तनात टाळ वाजू, काही करा, उपकारच करतात. मग संत जर उपकार करतात तर ते कसे आहेत? त्याचं रूपक दिलं. मग काय? आईसारखे आहेत. म्हटलं आईसारखे का? कारण जगात तुम्ही मला सांगा, असं तुमची आई म्हणू शकते का 6 महिने जरा माझा पोरगा दुःखातच राहिला पाहिजे? असं ऐकलं तुम्ही? पुढे एखादी पेपरला बातमी आली का आई म्हटली 6 महिने पोराला जेलमध्ये ठेवा.
जगात तुम्हाला सगळे जेलमध्ये घालायचे प्रयत्न करतील, पण आई म्हणेल माझा पोरगा दुष्ट जरी असला, चोर जरी असला, तरी त्याला जेलमध्ये नको. पुन्हा ऐका बरं का, निरंतर उपकार करणारे कोण आहेत? संत आहेत. आणि निरंतर उपकार करणारी जगात एकच वस्तू आहे, ती म्हणजे आई. पुन्हा ऐका, जगामध्ये निरंतर उपकार करणारे तुम्ही प्रमाण दिलं हजारे महाराज. मज निरंतर जागविती, निरंतर कायम सुखामध्ये तुम्हाला पाहणारी आई आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, आमचे संत कसे? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, अनिल महाराज, जुनं ते सोनं असतं बरं. नवीन जरा आमच्यासारखं चकचक करतं, फक्त एवढंच आहे. जुन्याकडं लय चाली आहेत महाराज. हो, लय गोड महाराज. वा अनिल महाराज, जय हो. त्या दिवशी नेवाशाला कीर्तन होतं, सगळे भारी भारी चाली म्हणले आणि शेवट त्यांच्या वाट्याला आलं. असं एक प्रमाण म्हटलं की कोणालाच मागं म्हणता येईल. भारी आहेत ते जुनं कोड आहे महाराज. तयार असते जुने माणसं, त्यांना आपण मान दिला पाहिजे. म्हणून अगदी धन्यवाद. पहिलं चरण गायलं त्यांनी. लेकुराचे हित, जसं आई लेकराच्या हिताचा विचार करते, जसं आई तिच्या चित्ताचा विषय बाळ आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या फुला जवळी घेता शिन गेला. काय ज्ञानोबराय बुद्धिमान आहेत महाराज. ज्ञानोबराय म्हटले, एकच आई पतीलाही आलिंगन देते आणि एकच आई मुलालाही आलिंगन देते. काय ज्ञानोबरांची बुद्धी आहे महाराज. पण तीच आई पतीला आलिंगन देताना भाव वेगळा आहे आणि तीच आई मुलाला आलिंगन देताना भाव वेगळा आहे. मुलाचा भाव कसा आहे? लेकुराचे हित, जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. म्हटले तिच्या चित्ताचा विषय का? पतिपुत्रा ते आलिंगी एकचिते तरुणांगी, परिपुत्र भावाची अंगी नरघे कामू. माऊलींची ओवी बरं का. पुत्र भावाच्या पुत्राला आलिंगन देताना अंतकरणातला भाव वेगळा आहे, पतीला आलिंगन देताना अंतकरणातला भाव वेगळा आहे. हो, आई महाराज ती लेकुराचे ही कोणी नाही महाराज आई सारखं. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आता या आहेत, पण सगळे पोरं त्याच शाळेत जायचे शिकायला. आमदाराचा काय आणि खासदाराचा काय आणि मंत्र्याचा काय. शाळा लय क्वालिटी होती महाराज. हे पैसे वाढले बघा, जमिनीला हायवेला जमिनी गेले.
आमके आमके रोड आले, प्लॉटिंगचे पैसे वाढले, 10-5 रुपयाचे पी बियाणं निरनिराळे निघाले, खतं बितं आले, त्याच्यामुळे जरा लोकांना थोडेफार पैसे वाढून आले. नाही ते पूर्वी शेतकरी हे ज्वारी बाजरीशिवाय काही काढत नव्हते. खायचं प्यायचं भागलं तरी बास म्हणायचे. शेतात एखादा पोरगा तालुक्याला जिल्ह्याला कामाला पाठवायचे. पैसे जास्त लागतही नसायचे. घरातच ते शेतामध्ये पिकून लोक खायची, त्यामुळे ती मजबूत आहेत अजून. आता आपल्याला घरातलं आणि शेतातलं मिळत नाही. खताचं आहे आपल्याला, खत नुसते खतं आणि नुसते आपले ते औषधाचा माल आलाय आपल्याला. ओरिजिनल जर केळ खाल्लं तुम्ही, केळी असते ना केळी, ओरिजिनल जर न पिकवता ते औषध न हाणता खाल्ली तर क्रिकेटर होतं माणूस, धोनीसारखं. ते मी पाहिलं. आणि आपल्याला जी केळी बाजारात ही धानोऱ्याच्या त्या मार्केटमध्ये नुसते फवारे आणलेले महाराज, काही नाही महाराज, तिच्यात दमच नाही महाराज. हे फवाऱ्याचे हे औषधं काही राहिले महाराज. फार वाईट झालं. पूर्वीचा काळच राहिला. कुठून काळ आला, कुंकून काळ आला, हे भंगार काळच निघून गेला. पूर्वीच्या काळातली बाई डोक्यावरती पदर घ्यायची असं म्हणतात. आता माझीच बायको घ्याय ना, तर तुम्हाला कुठून सांगू. आता ते काय आमचीच ऐकत नाही. ती म्हणते ते काळ बदलला महाराज, तुम्ही गपरा बरं. आता तीच मला म्हणते गपरा, आता काळ बदलला, इथं आलं ते आता तुम्ही गपरा. अरे म्हटलं सांगण्यात काही मजा नाही, जाऊ दे. अर्थ काय माझा नाही, एवढं नाही फाकलेलं माझं, आपलं येरी सांगायला लागलं. तुम्हाला लगेच वाटायचं महाराजाचा असा दिदार आहे काय, असं काय नाही. विठाला विठाला राहिलं नाही. जुन्या काळात काय काळ, जुन्या काळातल्या गोष्टीच काय अजीब होत्या महाराज. हो त्या जुन्या काळातल्या म्हाताऱ्या आहेत ना, आजही बघा अशा कपाळभर कुंकू, कानातलं नाकातलं लई नतनी बितनी थाटात असायचं महाराज. चहा पित आणि हसून काय महाराज थाट होता मन. राहिलं नाही हो, भंगार काळ आला मग, काहीच राहिलं नाही महाराज, काहीच ठेवलं नाही जुनं, सगळं चोरीलाच गेलं महाराज. कुंकून काय आलं हे काळ. जुन्या काळातले म्हातारे बी बघा ना तुम्ही महाराज, मजबूत आहेत, खाणं पिणं. जाऊ द्या, विनोदाचा भाग नाही, पण खरंच राहिलं नाही. मी याच्यासाठी काय कशामुळे सांगत होतो, जुन्या काळामध्ये काय असायचं, शाळेमध्ये जर पोराचा नंबर आला ना तर त्याला मास्तर वही द्यायचं, पेन द्यायचा, बरं का, वही पेन द्यायचा, वही द्यायचा. नाही तर मग त्याला पेनाचा बॉक्स मिळायचा, मग त्याला वही मिळायची, पुस्तकं मिळायची, नवोदयला ॲडमिशन मिळायचं. अभ्यास केला त्याने की मग त्याला नंबर द्यायचे. तो जर नंबर आणला ना मग तुला आम कर. आता काय झालं, पेन म्हणूनच तर 10 पेन यायला लागलो. हो, पेनाचं पाकिटच आणतोय बाप महाराज. पोरगा म्हणला पेन संपलाय, येता येता धानोऱ्यावर तो 2 पाकिटं आणतो, एक कपाटात ठोतून एक त्याला देऊन टाकतो. परिणामी त्याला माहितीच असतं, आई सांगते तुझ्या बापानं कपाटात ठेवलेले. हे 5ची पाटी तिकडंच मुडीचं, उद्या दुसरे 5 न्यायला येतं लगेच. त्याला पेनाची किंमत राहिली नाही, वहीची किंमत राहिली नाही, त्याला शाळेची किंमत राहिली नाही. एक आई आणि एक बाळू नावाचा. आईसाठी कथा सांगायची, 1-2 मिनिटं ऐका. म्हणजे आईकडे जाल, आई कशी प्रेम करते हे कळलं की संत कसे प्रेम करतात हे कळेल तुम्हाला. ऐका, आईचा दृष्टांत दिलाय. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. काय करते आई, एक मुलगा आपला गरीब शाळेमध्ये जायचा, अभ्यास करायचा, 7वी पास झाला आणि चांगलं कळायला लागलं. घरी आला, आई 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 आई, आज वर्गातल्या मुलांनी मला चिडवलं. म्हटलं काय चिडवलं बाळा, काही नाही. म्हटलं आई, वर्गातली मुलं म्हटले आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. अरे म्हटले मग त्याच्यात काय चिडून घ्यायचं तू, मला एक डोळा नाही ना, ईश्वरानं मला आंधळी बनवलं म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. पण आई तुला एक डोळा का नाही बरं, हे आई तू डुचकी का दिसते, हे आई सांग ना ग, तुला डोळा का नाही. आता याला काय उत्तर असतंय वय. आई आपली डोक्यावर हात फिरून काढून द्यायची. एक दिवस पोरगा 8वी पास झाला, हजारे महाराज 9वी पास झाला, 10वी पास झाला, 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून पोराचा पहिला नंबर आला. गरिबाची पोरं शिकतात, जाणीव राहते त्यांना कष्टाची, आईच्या डोळ्याची. पोरानं जाणीव ठेवली. 12वीला महाराष्ट्र राज्यातून बाळ्याचा पहिला नंबर आला. जुन्या काळातली शाळा, मग अशी सांगितलं तसं शाळेनं सन्मान ठेवला, खुर्च्या लावल्या, 200-400 लोक गोळा केली, ढोल ताशा लावला, बाळूची मिरवणूक काढायची, बाळ्याला सन्मान चिन्ह द्यायचं, बाळ्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा, त्याला फेटा बांधायचा. आपल्या गावातल्या बाळ्यानं नाव केलं, आनंदी आनंद झाला. सगळ्या गावाला माहिती पडलं, तशी बातमी आईला माहिती झाली. आई तर आनंदानं उड्याच मारायला लागली. बाई, माझ्या बाळ्यानं माझं नाव केलं, माझ्या काठीचा आधार झाला. वा 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 वा, रडायलाच लागली आनंदानं. आणि गावातल्या पाटलाकडे गेली. पाटलाला म्हटली, पाटील तुमच्या घरचं 4-5 दिवस जास्तीचं काम करेल मी, मला एक 50 रुपये द्या. पाटलांनी 50 रुपये दिले. 50 रुपयाची गावात धानोऱ्यासारख्या शहरात जाऊन फुलं आणले आणि गुलाबाचा असा मस्त हार आपल्या लेकराच्या गळ्यात घालण्यासाठी ती आई करायला लागली. एका डोळ्यानं हार बनवत होती. संध्याकाळी बाळ्या घरी आला. आई म्हटलं, आई तुला काही माहिती आहे का? काय रे बाळे, गावात माझा सत्कार ठेवलाय. हे आई, गावात माझा सन्मान ठेवलाय. हे आई, मला सन्मान चिन्ह बनवलंय. आई माझ्या गळ्यामध्ये हार घालणार आहेत ग. आई मला फेटा बांधणार आहेत.
हंबरडा फोडून माहेरला लागली. बाळ्या किती नाव केलंस रे माझं. बाप लवकर गेला तुझा, कष्टाची जाणीव ठेवली रे. मी आंधळी आहे आणि तू पहिला नंबर आणला बाळ्या. म्हटलं आई तेच सांगायला आलो तुला, तू हे काय बनवते. अरे म्हटले बाळ्या तुझ्यासाठी ना असा मस्त गुलाबाचा हार बनवलाय. आई हार बनव, पण माझी एक विनंती आहे तुला. काय रे बाळ्या. तेवढ्या माझ्या सत्काराला तू येऊ नको आहे. आई म्हटली का रे बाळ्या. आई तू जर तिथं आली ना तर माझा अपमान होईल आहे. 7वी पासून मला पोरांनी चिडवलंय आई. आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा. तू जर आली नाही तुझ्याकडे बोट करून म्हणतील ती बघा आंधळी आली, ती बघा आंधळी आली. आई माझा अपमान होतो तुझ्यामुळे, तुला डोळा नाही ना आई, तू येऊ नको आई. अशी खूप मुलं आहेत जगामध्ये, आपल्या माय बापाला खूप त्रास देतात महाराज. अशी खूप मुलं पाहिलीत, असे खूप माता पिता पाहिलेत मी. रोज सांगतात बाबा फार कष्टानं कमवलं व पण पोरगा बोलत नाही हो. खूप मुलं आहेत. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. पोरांनो हो कुंभारवाडीकर माझं कीर्तन घरी घेऊन जा. जिवंत असणाऱ्या आईला कधी रडू नका. हो माय म्हटली बाळ्या मला पाहू दे रे एका डोळ्यानं तुझा सन्मान. नाही आई, खबरदार आई, तू जर व्यासपीठावर आली तर लक्षात ठेव मी तुला कधी बोलणार नाही आई. तुम्ही नाराज होईल तुझ्यावर, यायचं नाही आई. हातातला हार खाली पडला, हंबरडा फोडून माय रडत होती. बाळ्या असं सांगून निघून गेला. काही वाटलं नाही. संध्याकाळच्या वेळेला ढोल ताशे वाजायला लागले, नगारे वाजायला लागले. मोठं सन्मान चिन्ह तयार झालं होतं. सगळं गाव त्या स्वागताची वाट पाहत होतं. मायबाप ऐका रे आई काय असते आई, का संतांना आई म्हटलंय. असं काय आईमध्ये काय करते आई ऐका. ढोल ताशे लावलेत, मिरवणूक निघाली. मायबाप व्यासपीठावर बाळूला आणलं गेलंय. भारीतल्या खुर्चीवर त्याला बसवलंय. झरीचा फेटा बांधला. बाळाचा सन्मान केलाय. त्याचा जय जयकार चालू आहे. त्याला सन्मान चिन्ह दिलंय. त्या झाडामध्ये त्या घरामध्ये बसलेली आई हंबरडा फोडून रडते. नाही दम निघाला होता. तिलाच तर आई म्हणतात. दम नाही निघाला. चालत चालत एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली. डोक्यावरती शाल घेतली. लांबून आपल्या बाळाचा सन्मान पाहतो. आई तिलाच म्हणतात तुम्ही कितीही सांगा तिला येऊ नको, ती तुमच्या आनंदात येणारच महाराज. लांबून पाहत होती माझ्या बाळाचा सन्मान होतोय. माझ्या बाळा म्हटलं येऊ नका. लांबून पाहत होती. आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये येत होते. माझ्या पोळ्यानं माझ्या बाळानं माझं पांग फेडलं. तेवढ्यामध्ये कुणातरी मास्तराची नजर गेली अंधारात. एक म्हातारी तिकडून पाहते, तिथं बाळाची आई आहे. माईक वरती आवाज दिला, आई एवढं लांबून काय पाहता, जवळ येऊन बघा. जे घडायला नको होतं ते घडलं. आईला आवाज दिल्यामुळे व्यासपीठावर यावं लागलं. तिच्याही गळ्यामध्ये हार घातले. गावच्यासाठी समाजासाठी खूप चांगलं झालं. पण बाळ्याला खूप राग आला. आणि आईचा एकुलता एक पोरगा बाळ्या आईवरती नाराज होऊन निघून गेला. 2-3 महिने गेले, 6 महिने गेले, 8 महिने गेले, 9 महिने गेले. म्हातारी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनकडे जायची. साहेब साहेब माझे काही बाळाचं पत्र आलंय का, माझ्या बाळाचा काही निरोप आला का, माझ्यावरती नाराज होऊन गेलाय, येईल ना. तो पोस्टमन आपला म्हातारीला समजून सांगायचा तुमच्या बाळाचं पत्र नाही आलं. बोलता बोलता आता 2 वर्ष निघून गेली होती. बाळा मोठा साहेब झाला होता, हुशार होता, बुद्धिमत्तेनं शिकला होता. आईला मात्र विसरून गेला होता. परदेशात गेला असेल, मोठा साहेब झाला होता बाळा. आता 5 वर्ष ऋषी महाराज निघून गेली आणि 5 वर्षानं आईचे श्वास कमी पडायला.
तिचे डोळे थकले हो महाराज. वाट पाहून म्हातारी मरून गेली. म्हातारी मरून गेली. गावातल्या असं तुमच्यासारख्या तरुणांनी तिची माती केली. पोरगा नाही ना, माती केली. कुणीतरी तिचा दशक्रिया विधी घातला, कोणी तिचं गंगा पूजन केलं, बाळ्या नाही आला. अशी खूप मुलं आहेत महाराज, येत नाहीत. हे हजारे महाराज एवढं भारी गायन करतात की नाही. या हजारे महाराजांनी मी आता भाळवणीला कीर्तनाला गेलो होतो एका ठिकाणी, ते पण गायला होते. कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा उभा राहिला आणि कीर्तन झाल्यावर त्यानं माईक हातामध्ये घेतला. साखरे महाराज, काय आई सांगता, काय तुमचा आवाज आहे, काय तुमची कथा आहे, काय तुम्ही बोलता महाराज, अंगावर शहारे येतात हो महाराज, काय तुमच्या कथा आहेत, तुमचं कीर्तन लय आवडतं म्हणे, म्हणूनच ठेवलं कीर्तन. पण तुम्ही आत्ता ज्या आईबद्दल बोलले ना म्हणे, ज्या आईचं वर्ष श्राद्ध तुम्ही केलं, त्या आईचा पोरगा एक डॉक्टर आहे, मी त्याचा बाप आहे. माझी बायको मेली, पोरगा अमेरिकेला डॉक्टर आहे, आला नाही, 10वीला आला नाही. जाऊ दे, तेव्हा त्याला कळून सुट्टी नसेल मिळाली. पण आता वर्षापूर्वी माहिती झालं आई गेलेली, वर्ष श्राद्धाला सुद्धा आला नाही. अरे पैसे खूप कमवा लेकरांसाठी, विरोध नाही माझा, पण पैशाबरोबर त्यांना जिव्हाळा द्या, त्यांना प्रेम द्या, त्यांना संस्कार द्या, त्यांना वारकरी बनवा, त्यांच्या गळ्यामध्ये माळ घाला. बाळूदेव महाराजांची दिंडी आहे ना, बाळूदेव महाराजांच्या संगतीत त्यांना आणा. खरंच सांगतो, तुम्ही कितीही पैसे कमवले ना मायबाप, जर तुमचा पोरगा जर तुमच्या मातेला येत नसेल तर काय फायदा. ऐका गड्या दादांनो, अशी खूप मुलं आहेत आईला सोडून गेलेली आहेत. तसाच बाळ्या विसरला होता. म्हातारी माय मात्र आता मरून गेली होती. ऋषी महाराज मरून आता 7-8 वर्ष निघून गेले होते. गाव विसरून गेलं होतं. विसरणं माणसाचा स्वभाव आहे. कोणी आता आठवणीत राहिलं नव्हतं. 20-25 वर्षानं खेडं असलेलं गाव तालुका झालं होतं. घरामध्ये दरवाजापर्यंत गवत वाढलं कोणी नव्हतंच. आणि 25-30 वर्षानं जो साहेब झालेला बाळा आहे ना, कुंभारवाडीकर, तो काहीतरी कामाच्या निमित्तानं ज्या गावाला आला ते गाव जन्मगाव निघालं, शहर निघालं. पाहतो तर घर दिसलं, व्यासपीठ दिसलं. बाळ्याला कोणी आता ओळखत नव्हतं. समोर पाहिलं तर ते घरापाशी दरवाजाला गवत झालं म्हणून पुढे गेला. दरवाजाचं गवत बाजूला केलं, कारण दरवाजाची कडी उघडली. घरामध्ये गेला. आईची काही आठवण मिळते का पाहायला लागला. आई तर कधीचीच निघून गेली होती. भिंतीवर बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता. आणि त्या फोटोच्या जाळ्या बाजूला करताना त्या फोटोच्या खाली एका देवळीमध्ये गोल आकाराची एक चिठ्ठी पडलेली दिसली. तो झरझर झालेली चिठ्ठीचा कागद त्यानं हातामध्ये घेतला तर त्याच्यावरती 10-5 ओळी लिहिलेल्या दिसल्या. वाचायला सुरुवात केली. ऐका, असं लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. खरंच मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं. मोठी सजा मिळाली त्याची. तुला मला पाहता आलं नाही. खरंच माझं चुकलं रे, मला माफ कर बाळ्या. मी तुझ्यावर नाराज नाही, पण तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेलास. जाता जाता तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं होतं. तेवढं या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलंय. काय उत्तर राहिलं? कोणता प्रश्न? खाली लिहिलं होतं, आई बाळ्या, तुम्हाला 7वी पास झाल्यापासून तर तुझा सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा. आई, तुला एक डोळा का नाही? आई, तू आंधळी का दिसते? आई, तुला डुसकी का म्हणतात? आई, सांग ना ग. तू रोज विचारायचा. मी कधी सांगितलं नाही. बाळ्या, आता माझे डोळे आसुसून गेले, मी मरून चालले म्हणून सांगतो. ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते. मी जन्माला आले तेव्हा 2 डोळ्यानं जन्माला आले बघ बाळ्या. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं. या गावात, या वाडीत मी नांदायला आले तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते रे बाळ्या. प्रारब्धानं तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागलं. बाप मरून गेला. माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी मला आनंदाने येऊन सांगितलं, आई, तुम्हाला लई गोरापान मुलगा झालाय, फार दिसायला सुंदर आहे, गोजीरवाणा आहे. माझं मन भरून आलं. आनंदानं मी नाचायला लागले. खूप वाटला आनंद मला. पण डॉक्टर एवढ्यावर थांबले नाही. आई, पोरगा फार सुंदर आहे, पण ईश्वरानं तुमच्या बाळ्याला, सोन्याला, तुमच्या लेकराला 1 डोळा दिला नाही. तुमचा बाळ्या एका डोळ्यानं आधू आहे. नको डॉक्टर, असा आघात करू नका. माझ्या बाळाला 2 डोळे पाहिजे. मी आग्रह केला आणि डॉक्टरांनी मला पर्याय सांगितला, आई, तुमचं या समयाला ऑपरेशन करावं लागेल. तो लहान आहे तोपर्यंत तुमचा डोळा काढावा लागेल. आणि तो डोळा तुमच्या मुलाला जर बसवला ना, तर तुमचा पोरगा 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला बाळ्या. काही वर्षांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं बाळ्या. तो डोळा काढून तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं. तेव्हापासून डुचकी म्हणायला लागली.
मला कधी वाईट वाटलं नाही का? माझ्या डोळ्यानं तू जग पाहत होता. बाळ्या आता रडायला लागला होता. कळून चुकलं होतं. पुस्तकाचा अभ्यास ज्या डोळ्यानं केला तो माझा नाही, माझ्या आईचा आहे. अरे जगाच्या डोळ्यानं फिरलो तो डोळा माझा नाही, माझ्या आईचा आहे. हो, भिजून भिजून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. कळून चुकलं होतं, डोळा आईने दिलाय. खरंच सांगतो माहिती आहे, आपल्या बीड जिल्ह्यात खाली केस तालुका, त्या केस तालुक्याला एक तात्याराव लहाने जन्माला आले. कधी गेले जे हॉस्पिटलला तर भेटून या त्यांना. ऐका रे, तात्याराव लहानेची 6वीला शाळेत असताना 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांच्या आईनं त्यांना एक किडनी दिली, आईनं, आणि आईची किडनी बसवली त्यांना. ते तात्याराव इतके मोठे डॉक्टर झाले. 1,00,000 लोकांच्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. त्यांना विचारा तुम्ही कशामुळे पद्मश्री झाले? ते म्हणतात आईनं किडनी दिली म्हणून. तुमचा डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे. हे हजारे महाराज साक्षीदार आहेत. आम्ही 2-4 जण साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो आणि येताना आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. एक ट्रॅक्टर असं आडवा आलं. XV गाडी होती, 2-3 पलट्या बसल्या. एकाचा हात मोडला, या हाताला 54 टाके पडले. हाड नवीन टाकलं. 5-7 महिने हात गाळ्यात आला. सगळा हात बिघडला. डॉक्टराला वाटलं महाराजाचं वय तरुण आहे, त्यांनी नवीन हात टाकलं, पण तिची शिर चॉकअप झालती का हाताची, ती काही बदलली नाही. परिणामी 6 महिन्यानं हात चांगला झाला, पण हाताची स्पंदन निघून गेली. हा जो हात आहे ना असाच राहायचा. या हातानं वर आणावं लागायचं, या हातानं असं वर आणावं लागायचं. डॉक्टर म्हणायचे होईल, आणि लोक माझ्या कानात सुरू ठेवायचे, महाराज चांगल्या डॉक्टरला नाही दाखवलं तुम्ही, महाराज तुम्ही चिकटचे जरा पुण्याला करायला पाहिजे होतं, महाराज मुंबईला ऑपरेशन पाहिजे, तुम्हाला काय कमी? लोक काड्या करायला, लोकांनी असं घाबरलं मला की मला वाटायचं गेला गाड्या आपल्या हातात. आपला हात एक महाराज तर आपले नामांकित म्हटलं, अर असं हात लावला हातात, अपंगत झाली म्हटलं तुम्ही. अरे म्हटलं आता तर कामच झालं. 2-3 महिने भावानं फेटा बांधला, 2-3 महिने त्यांच्या दत्ता महाराजांनी फेटा बांधला, कस्तुरी कीर्तन झाली. 8व्या महिन्यात मात्र हात काही वर आहे ना, मग मात्र मला खरंच टेन्शन आलं. आपलं जुनं तुम्ही जे राहायचे ना खालच्या घरात, त्या घरामध्ये मी बसलो होतो आणि डोळ्याला माझ्या अश्रूच्या धारा लागल्या की देवाने मला अपंग का बनवलं, काहीतरी चुकलं असेल माझं, म्हणून मी ते असं हाताकडे पाहून रडत होतो. तर आमच्या आईला मी अक्का म्हणतो, हजारे महाराजाला माहिती, संपत महाराजाला. ते आमच्या अक्का अशी जवळ आली, केव्हा आली काही कळलंच नाही. माझ्या डोक्यावर हात फिरवला, आईसमोर कधी रडत नाही, पण त्याचा डोक्यावर हात फिरवला, मी लगेच सावध झालो. तर आमची आई मला म्हटली, ते मला तुम्हाला सांगायचं. आई सांगायची, आमची आई मला म्हटली, राजा ओ महाराज, महाराजच म्हणते मला, ओ महाराज तुमच्या त्या शिंदे डॉक्टरला विचारा, माझ्या हाताची शिर काढून तुमच्या हाताला बसवता येईल का, आणि तुमचा हात पहिल्यासारखा चालू होईल का? त्या दिवशी मला कळालं की या जगात किडनी देणारी आई आहे, शिर खराब झाली देणारी आई आहे, डोळा खराब झाला डोळा देणारी आई आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
गायक वाह हजारे महाराज, ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है। काहीला आता कळल, काहीला उद्या कळल, जरा मार्मिक है। ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल। दिल म्हणजे आमिर खानचा पिक्चर नाही, त्याचा पिक्चर आहे माधुरी दीक्षितचा जुना। दिल दिल आपला आपला, हृदय हृदय, बराबर दिल। हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे। माझ्याकडे बघा, बुद्धीमध्ये चाल सुचली पाहिजे आणि हृदयातून ती गायली पाहिजे, कंठ गोड लागतो बरं का। बुद्धीमध्ये चालही सुचली हजारे महाराजांना आणि हृदयातून गायली, शेडजेस लावला। वा गायक तो उद्धराला, असा आवाज असला पाहिजे। याला म्हणतात प्रमाणाच्या चालीचा बादशाह। वा हजारे महाराज, काय गोड प्रमाण, जोरात टाळी वाजवा, धन्यवाद। काय गोड शब्द आहेत। माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, लेकुराचे हित डोळा नाही डोळा देते। हो तुमची शीर खराब झाली, शीर देते। 11:15 वाजले महाराज, कळलं आम्हाला लेकुराचे हित, लेकराच्या हितासाठी जगते, जाणे माऊलीचे चित्त, हे पण कळालं। खरंच सांगतो, आई सोडून आईलाच कळतं महाराज। तुम्ही शिवरायांचा पुतळा मांडला, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मी महाराज आहे। सोन्याचा शिवाजी महाराज करूनच घातलेला आहे मी गळ्यात, बरं सोन्याचा। लोक मला म्हटले महाराज तुम्हाला कोणी रस्त्याने आडीन फिडीन उगं घेईन काढून, लोकांना लई चौकशी। अरे मी म्हटलं मी दुसरा करीन, काळजी नको करू। ते म्हटले पण सोन्याचाच का? अरे सोन्यासारखा राजा आहे ना तो, काय सामान्य आहे का? त्याला मातीत गुन्हे, सोन्यासारखा आहे ना। आणि मी ओबीसी बरं का, तसं काही नाही। आणि असं शिवाजी महाराजांनी हे असं कोणत्या जातीचे पातीचे नाही आहेत बरं पोरांनो। माळ्याचे आहेत, कुणब्याचे आहेत, धनगराचे आहेत, मराठ्याचे आहेत, ब्राह्मणाचे आहेत, मुसलमानाचे आहेत, सगळ्याचे आहेत ते शिवाजी महाराज। सगळ्यासाठी आहे शिवाजी महाराज। हे मराठा समाजाचं तर भूषणच आहे। ते तुमच्या ज्या जातीत संत जन्म घेत असतात ना, त्या जातीलाही मोठं करतात आणि त्याच्या पलीकडे आपल्यालाही मोठं करतात। असं जाती भेद नसतो तिथं। फार सुंदर, पण ते सध्या आता ते वातावरण बिघडलंय। काय लोक महाराज, अरे फार वाईट वाटतं। नका नका, आपापसात भांडू नका, आपापसात भांडण्यासाठी नाही। आपलेच लोक आपल्या टीका करतात, किती वाईट ना महाराज, आपल्याच लोकांनी बोलायचं आपल्याच। नका नका नका, विनंती असेल तुम्हाला। काय राजा होऊन गेला महाराज हा, तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी। पलीकडून आवाज आला, राज काय करायचं राज? अरे उडवायची की सुलतानी सत्ता, आता साप उडवायची। राज ठरलं ठरलं राज। किती पोरं? 400। तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी। पलीकडून आवाज आला, राज कमी जास्त कमी होतं रे, राज उडवायची। राज सुलतानी सत्ता, आता साप उडवायची। त्याच्या पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता। तिथून आवाज आला, राज इथून पुढचं मरण तुमच्या करता। हो आईचं स्वप्न आहे बरं काय, हे स्वराज्य हे आईचं स्वप्न आहे, हे शिवाजी महाराजाचं स्वप्न नाही, जिजाऊचं स्वप्न आहे। जिजाऊचं निजामशाहीनं भांडण लावलं होतं, लोकांना नादच आपल्याच भांडण लावण्याचं। निजामशाहीनं भांडण लावलं होतं, आपल्यातच भांडण पेटलं होतं। जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या होत्या, भोसलेंच्या तलवारी जाधवर आदळल्या होत्या। अरे एक एक सरदार मरत होता, जाधवाचा काय भोसलेचा काय। शेवटी तलवार आता शहाजी राजावर आदळली होती। एका बाजूला बाप होता जन्म देणारा, आणि एका बाजूला नवरा होता ज्याच्याशी लग्न झालं। जिजामाता युद्ध पाहत होते। अरे कोणती माता भाग्यवान आहे, कोणत्या आईनं शिवाजी राजा जन्माला घातला। कुंभारवाडीकर घरी घेऊन जा, मला ती तलवार काढली तिनं आणि आपल्या बापाला खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा। अशा जिजाऊच्या पोटी वचन
साईबा वचन पूर्ण करी वचन साईबा वचन पूर्ण करी माझा राजा तुझा राजा बसला घोड्यावर राजा बसला घोड्यावर माझा राजा बसला घोड्यावर माझा राजा बसला घोड्यावरी माझा राजा बसला घोड्यावरी माझा राजा बसला घोड्यावरी कसं वा इथं काय कमी नाही गायक वादक येत महाराज घोड्याच्या टापीचा आवाज टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायांचा होते मावळी शोभा संगी जीवा बाबाचा दिले वचन मा साहेबा वचन पूर्ण करी माझा राजा ग उगीच काय बसला काय तो राजा उगच काय सिंहासनावर बसला काय तो त्याला आई लागते महाराज तशी काय आई आहे अगोदर माझं कुंकू महत्वाचं आहे आणि मग माझा बाप महत्वाचा आहे अशी आई हो राजाला माझ्याकडे जे आहे अशी आई हिला आई म्हणतात स्वतंत्र ध्वज स्वतःचा हत्ती स्वतःचा घोडा स्वतःचं सिंहासन स्वप्न पाहते शोभा कोंडाणा हवाय मुरारबाजी हवाय येसाजी हवाय सज्जनगड हवाय ठरलं की राज पोरं 400 तयार होतात पोरांनो लई पोरं लागत नाही बरं पोरं लई लागत नाही फक्त जीवा भावाचे लागतात 400 पोरं तयार झाली पुणे जिल्हा भोर तालुका रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पोरं उभी राहिली करंगळीच्या रक्ताचा अभिषेक घातला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्राचा आवाज घुमला हो रो महादेव एवढ्या जोरात 2-4 जण म्हटली तुम्ही काय पाकिस्तानातले काय करे डबल भूक लागली राव एवढ्या भाकरी खाऊ घातल्या मला काय करे काय वाईट आहे महाराज अरे एक पोरगा जायचा आणि 50 कापायचा त्याच्यातली ताकद नव्हती पोरांनो ही त्याच्या कंठातल्या हरर महादेवची ताकद एवढी ताकद या शब्दात तुम्हाला बघा अनुभव येईल सगळ्यांनी 2 हात वर करा अशी सगळे वा रे वा कुंभारवाडी 11 वाजायला लागलेत पोरांनो कधी संपलं कीर्तन कळलं सुद्धा नाही तुम्हाला सगळ्यांनी असे आरधारी करू नका ओरिजिनल करा असे आरधारी केले म्हणजे हाप असता हाप ओरिजिनल मर्द ओरिजिनल वा हाप मर्द कशाला ओरिजिनल पाहिजे हा मागच्या भिंतीकडले आरधारी कशी ओरिजिनल वा टाळकरी ओरिजिनल शंका करा शाबाश हात वर करा वा हात वर करून टाळी वाजू नका पोरांनो ऐका इतका शिवरायांचा मस्त पुतळा मांडलाय काय तो चेहऱ्यावरला हास्य माझ्या राजांचं त्यांच्यावर तुम्ही लाईट लावलाय फोकस लावलाय महाराष्ट्राला माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय ब्राह्मण काय मातंग काय हो राठोड काय लमानी काय अरे सगळे आज जिवंत आहे सगळ्यांना स्वराज्य मिळालंय ते फक्त या शिवबाची कृपा आहे अरे हात वर करा ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं माझ्या मागे महादेव म्हणा मी हरर म्हणतो महादेव म्हणा अजिबात टाळी वाजू नका मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा बाळूदेव महाराजांची आठवण काढा मी जय भवानी म्हणतो तुम्ही जय शिवाजी म्हणा मी शिवाजी महाराज की म्हणतो तुम्ही जय म्हणा असा आवाज काढा कळू द्या कुंभारवाडीच्या परिसराला काय सप्ताह चाललाय तरुणांचा कुंभारवाडीला बोला हो रो छत्रपती शिवाजी महाराज या खाली घ्या ओरिजिनल आहे वा रे वा आता शिक रेंज आली 9ला 10ला 11लाच काल 11ला सुरू झालं ना आपली रेंज 11 एक मावळा कडाडला मी जातो राज मुरारबाजी जायचा युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका 200 कीर्तन आहे त्याच्यामध्ये तानाजी आहे यसाजी आहे मुरारबाजी आहे जवान आहे खूप मावळे सांगितलेत नारळी सप्तातले सगळ्या सप्त्यात एक मावळा सांगितलेलाच आहे एवढा एक मावळा आहे का छोटासा राजांसाठी आईसाठी सांगतो आईसाठी असं संकट पडलं राजावरती अफजल खान आला त्याच्या पोटामध्ये वाघ नकच घातली राजांनी घनाघनानी
मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी घनाघनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघन ख्याली वाघन ख्याली वाघन ख्याली खान फारीला प्रताप दुर्गावरी फाडीला प्रताप दुर्गावरी. शिवाजी महाराज ऐकायचं ना 7 दिवस ऐकलं पाहिजे. हे आता पुण्याला आमची कथा आहे, हजारे महाराजाला घेतलंय त्याची 7 दिवसाची कथा आहे महाराज. हो गेल्या वर्षी संत कथा केली, यावर्षी शिवचरित्र कथा आहे. नुसता शिवाजी महाराजच सांगायचं 7 दिवस 2-2 मावळे. हे महाराज ऐकत जा, लई गोडेत महाराज मावळे. अभ्यास केलेला आहे मी त्याचा इतिहासाचा, रोज सांगतोय पोरांनो. ऐका ऐका, आता वेडा पडत होता, गड जिंकत जात होता. 11-10 मिनिटं राहिले, आता वेडा पडला होता. 42,000चा गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. आणि आता वेडा सोडणं काळाची गरज होती. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. पावसाळ्यात धोधो पाऊस पडत असताना गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील, माझ्याकडे बघा. एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या जातील, लक्ष द्या. एका पालखीमध्ये राजे, एका पालखीमध्ये राजांसारखा पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या निघतील. सगळा प्लॅन झाला पोरांनो. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांसारखी दाढी ठेवायचा, राजा एवढी उंची, म्हणून त्याच्या आईनं त्याचं नावच शिवा ठेवलं होतं. राजांच्या लक्षातही आलं बरं का, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजांना वाटलं या पोराला पालखीत बसवलं आणि त्याचं काही बरं वाईट झालं. त्याच्या आईला काय सांगायचं, नको नको म्हटलंच नाही. राज त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या बायकोचं कुंकू कसं पुसायचं नको म्हटलं. 2-3 तास गेले आणि 2-3 तासानं कोणत्या तरी पोरांनी बातमी सांगितली होत्या शिवाला, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि तेवढीच अडचण. त्या शिवाच्या लक्षात आलं, राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा आहे. पोरगा राजांच्या महलामध्ये गेला. संपत महाराज, संजू बाबा, अनिल महाराज, ऋषीबा पो हसला. राजाला मुजरा केला त्यानं. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राज, तुमचं तेवढं छत्रपती नाव आज मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या श्यामीने. राजा म्हटलं अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. अय शिवा, तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो छत्रपती शिवाजी राजा मेला. काय मैत्री आहे? अरे अशी मैत्री करा, याला म्हणतात मैत्री. काय मैत्री आहे? माहिती आहे त्याला मी जगणार नाही, माहिती आहे त्याला माझा काटा निघणार आहे, माहिती आहे त्याला माझ्या अंगाचं रक्त निघणार आहे. तरी सुद्धा एका पालखीमध्ये शिवा बसला. वेळ कमी गड्या पोरांनो. 2 बाजूला 2 पालख्या. वेडा 100 पावलावर, वेडा 20 पावलावर, वेडा 10 पावलावर. वेड्यातच पाऊल घुसलं होतं. हर हर महादेव जय भवानी आवाज घुमला होता. राजा पळाला, राजा पळाला अशी बातमी मिळाली होती. 3 तलवारी बाहेर पडल्या होत्या. 3 तलवारी विचारत होत्या, बताओ कोण है? मी राजाचे म्हणायचं. जेवढ्या वेळा राजा आहे म्हणायचा तेवढ्या वेळेला त्याची कत्तल झाली पोरांनो. ऊसाच्या कांड्यासारखी हात कापली पोरांनो त्याची, ऊसाच्या कांड्यासारखी पाय कापली, पोटाचे 4 भाग केले तलवारीच्या टोकानं, डोळे बाजूला काढले त्याचे, मस्तकाचे 5 तुकडे केले पोरांनो त्याच्या. त्याचं बलिदान कधी व्यर्थ जाऊ दे नका गड्या पोरांनो. आपापसात भांडू बघा रे. एक पोरगा बारीक बारीक तुकडे केले. एवढ्यावर थांबलं नाही, ते तुकडे एका पोत्यामध्ये भरले पोरांनो. त्याची गाठ बांधली, राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी राजांच्या त्या विशाळ गडावरती गोणी आली, राजाला वाटलं माझा शिवा वाचलाच. राजाने आनंदाने ती गोणी सोडली. पाहतात माझ्या बाळाचे बारीक बारीक तुकडे झाले, त्याचे पायाचे तुकडे, पोटाचे तुकडे, त्याचे डोळे पाहिले रे. हंबर फोडून महाराज रडायला. स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलं होतं तरी रडले नव्हते.
अफजल खान आला म्हणून रडले नव्हते, शाहिस्ते खान आला म्हणून रडले नव्हते. माझा जीवलग मित्र माझ्यासाठी माझे तुकडे तुकडे करून गेला. काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला. पोरांनो ऐका, त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं कुंभारवाडीकर. आणि 20 दिवसानं राजाने पत्र पाठवलं नेमापूरला, पाटील उद्या दुपारी शिवाच्या आईला निरोप द्या, राजा तुमच्या घरी सांगायला येणार आहेत, काहीतरी जेवायला येणार आहेत. इतका आनंद झाला त्या शिवाच्या आईला. वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही नसतं, लेकोराच्या हितासाठी चाललंय, आईला काही नसतं. आईला फक्त लेकरू असताना तिला काय माहिती, तिला वाटलं माझा पोरगा पण येणार, माझा पोरगा मागे येणार. 6 महिने झाली बाई पोरगा पाहिला, तिनं ठेवणीतली साडी काढली, महाराज ठेवणीतली. शिवाच्या बायकोला नेसायला, सुनबाई साडी नेसा, कपाळ भरून कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचा दार तयार करा, राजा येणार आहे, तुमचे मालक पण येणार आहे. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून कुंभारवाडीकर ऐका माझ्या बहिणींनो, तिने अंगामध्ये ती साडी घातली, कपाळभर कुंकू लावलं, कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं, थाटामध्ये पोर अशी दरवाजामध्ये आरती घेऊन उभे राहिले, कुणी 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. आले बाई राज धनगराच्या गल्लीला, मराठ्याच्या आळीला, अमक्या आळीला. राजा आता शिवाच्या दारात आले. राजांनी 10-5च मावळे आणले होते. पोरींनी त्या गंधामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना, तुम्ही वाळू नका राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये दिला गड्या, आणि पाण्याचा तांब्या हातात दिल्याबरोबर पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आहे काय या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की तिला. राज ती शिवाची बायको, चाललं असतं की मग वाळू द्यायचं. राज ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाच्या राजाच्या हातातला तांब्यान गुळ खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, तुमचा मुलगा माझ्यासाठी कामी आला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली, कसं कळलं राजा तुम्हाला, कसं कळलं आई तुम्हाला. राजा तुम्ही जाणता राजे, जगाला फसवतात, एक आईला नाही फसवू शकत राजे. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. मराठ्याच्या आळीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही आमच्या गल्लीत आलात, त्याची बायको तुम्हाला आरती करायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज आईचं चित्त फक्त लेकराजवळ असतं राज. आज माझा पोरगा जर जिवंत असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज, आणि सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आले राज, आई राजा आले राज, आई राजा आले ग राज, आई आपल्या घरी राजा आले. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. राजाला नवल वाटलं बरं का. आतापर्यंत कुणालाच कळू दिलं नाही, पण मी सांगण्याच्या अगोदर या आईला कळालं. का लेकोराचे हित जाणी माऊलीचे चित्त. ओ राजे जानता राजे सगळ्याला फसू शकतात, एका आईला नाही फसू शकत. का त्याच्या लेकराला कळतं, आईचं चित्त लेकराजवळ असतं. विठोबा रखुमाई,
ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली